हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज बनवू मस्त स्पेशल तरीदार मटन सालन। पाहुणे पण विचारतील कसं बनवलं, मटन रेसिपी बनवू। तर चला। तर अर्धा किलो मटन आणलं, मस्त 2-3 पाण्याने चकचक धुवून घेतो। चला पाणी टाकून घेतो आता। मस्त धुवून घेऊ एकदम चकचक। याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं, पाणी काहीच नाही ठेवायचं आहे आपल्या याच्यात। सर्व पाणी असं हाताने चोळून घ्यायचं। तर चला आता दुसऱ्या पाण्याने पण चकचक धुवून घेतो। आपण मगा धुतलं ना तसंच धुवून घेऊ, फक्त एवढं लक्षात ठेवायचं मटण एकदम चकचक धुवून काढायचं। तर चला मस्त 2-3 पाण्याने मटण चकचक धुवून घेतलं। याच्यात जे पाणी आहे ना तर ते सर्व काढून घ्यायचं, पाणी काहीच ठेवायचं नाही आहे आपल्याला। आता हे बाजूला ठेवू। आता द्या लागते आपल्याला फोडणी। फोडणी म्हणजे आपल्याला फक्त कांद्याची साधीच फोडणी द्यायची आहे, भाजीला नंतर फोडणी देऊ। गंज ठेवला चुलीवर, माजरा पाना काय तरत देऊ राहिले। काय काय पाहिजे तुला? भाजी झाल्यावर देतो तुला, थांब। 3 कांदे घेतले, हे मध्यम आकाराचे 3 कांदे आहेत। लहान असले तर जास्त घेतले चालतात आणि मोठे असले तर दोन्ही घेतले चालतात, कारण की अर्धा किलो मटण आहे आपलं। जास्त जर मटण असलं तर कांदे वाळवले तरी पण चालतात। तर आता ह्याचे जे मागचे पुढचे फोत्र आहेत ना सर्व काढून टाकायचे, तिन्ही कांद्याचे। मस्त 3 कांद्याचे फोत्र काढले। आता कांदे कसे कापायचे ते सांगतो तुम्हाला। कांद्याचे 2 तुकडे करायचे या पद्धतीनं। नंतर काय करायचं, असे उभे उभे काप करून घ्यायचे, एकदम पतले पतले। मी करू राहिली ना असेच करायच्यात आपल्याला। थोडेसे जाडे झाले तर चालतात, नंतर हाताने असे चोळून घ्यायचे, एकदम वेगळे वेगळे होऊन जातात हे कांदे ह्या पायी या पद्धतीनं। तर चला आता सर्व असेच कांदे कापून घेतो। कांदे पा किती मस्त कापून झाले, असे उभे उभे कापून घेतले, हाताने चोळून घ्यायचे म्हणजे कांदा वेगवेगळा होऊन जाते। आता गंज मस्त तपला आपला, गंजात मी तेल टाकून घेतो। 1 माप तेल घेतलं, आणखीन अर्ध माप टाकून दिलं। आता तेलाला गरम होऊ देतो थोडस। तेल गरम झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, जिरं आहे अर्धा चम्मच जिरं, हे मस्त तडतडू द्यायचं। तडतडल्याच्या नंतर लगेच याच्यात आपण जो कांदा कापला ना तो टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ, मस्त लालसर होईपर्यंत। आणि कांद्याचा मस्त वास येईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे। त्याच वेळेस मस्त आपल्या भाजीला तर्री येते आणि भाजी पण एकच नंबर लागते। आता तिकडे कांदा मस्त परतेपर्यंत 2 कांदे हे आपले टोमॅटो ना हे कापून घेतो। टोमॅटो जे आहेत ना ते मस्त आधी धुवून घ्यायचे, नंतर कापायचे असे बारीक बारीक। तिकडे कांदा परतेपर्यंत आपली इकडे टमाटे पण कापून होतात, कारण की कांद्याला थोडासा टाइम लागते परत्यासाठी, लालसर कलर येईपर्यंत। एका इकडे मस्त कांदाही परतल्या जाते, एका इकडे टमाटर पण कापल्या जाते। कांद्याला किती मस्त कलर आला, असाच कलर येऊ द्यायचा आहे। आपला टोमॅटो पण कापून झाला, 2 घेतले, लहान होते म्हणून 2 घेतले, मोठे असते तर मग मोठा एकच टोमॅटो घेतला असता। कांद्याला पण मस्त कलर आला। आता याच्यात टाकू आपण साहित्य। कांद्याचा असा मस्त वास येऊ राहिला आणि त्यातनी जिरं पण मस्त तडतडलं, असा घम घम वास येऊ राहिला। आता टाकू याच्यात थोडस मीठ, हळद अर्धा चम्मच। आता मस्त परतून घेऊ। हळद मीठ मस्त परतल्याच्या नंतर याच्यात टाकू आपण कापलेला टोमॅटो। आता हा पण मस्त 2 मिनिट परतून घेऊ, कारण की टोमॅटो असा वलसर असते तर त्याला जरासा परतायला टाइम लागते। तर 2 मिनिट आपण मस्त फिरून घेऊ। तर चला 2 मिनिट झाले, मस्त टोमॅटो पण मस्त परतला गेला, कांदा पण मस्त परतला गेला। आता आपण जे मटण धुतलं होतं ना ते टाकून देऊ, पण सर्वात आधी याच्यात जे जमा पाणी असते ना ते पाणी सर्व काढून घ्यायचं, नंतरच आपल्याला मटण टाकून घ्यायचं। आता किती मस्त हे झालं आपली तयार टोमॅटोची लगे कांद्याची पेस्ट। आता मटण टाकून दिलं, मटणले मस्त अरत परत करून मस्त परतून घेऊ, कारण की आपला जो कांदा आहे ना, कांदा टोमॅटो हळद मीठ सर्व साईडनं लागलं पाहिजे, या हिशोबाने मस्त परतून घेऊ। आणि याच्यात आता आपण ज्या वेळेस मीठ टाकलं
लगेच आपल्याला पाणी नाही टाकायचं, कारण की मटणाले पाणी सुटते, अंगातच पाणी सुटते, तोपर्यंत पाणी टाकायचं नाही. तुम्हाला दाखवतोच मी पाणी सुटलं की मी सध्या पाणी नाही टाकत. आता फक्त काय करतो, झाकण ठेवून देतो. झाकण ठेवून देऊ. तर चला आता पाहू याला पाणी सुटलं की नाही. तर कारण की मला सुक सुक आवाज येऊ राहिला, म्हणजे याला पाणी सुटलं. तुमच्या समोरच झाकण काढतो. हे पा मटणाचं जे अंगचं पाणी असते ना ते सुटलं, दिसत असेल तुम्हाला. आता हे जे अंगचं पाणी आहे ना मटणाचं, तर हे सर्व आधी याला आटू द्यायचं, नंतरच वरून पाणी टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे आपलं जे भाजी होते ना ते एकच नंबर लागते आणि लय सुपर बनते आणि ग्रेव्ही पण लय भारी येते. रस्सा लय तर्रीदार रस्सा येते. एक वेळ आणखीन झाकण ठेवून देऊ. आता काय करायचं, झाकणावर पाणी ठेवू. थंड पाणी नाही टाकायचं, झाकणावर पाणी ठेवून देऊ. कधी पण मटणाच्या भाजीतनी आपण ज्यावेळेस शिजवतो ना मटण, तर थंड पाणी नाही टाकायचं, कधी पण गरम पाणी टाकायचं. नाही तर वेगळं एखाद्या गंजात पाणी गरम करायचं, नंतर टाकून द्यायचं. आता मी सध्या ताटावर झाकण ठेवलं, नंतर आपण पाणी गरम झालं की टाकून देऊ, कारण की मटणातलं जे पाणी होतं ते सर्व आटलं आधीचं. आता हे गरम पाणी टाकू. तर पाहू शकता पाणी गरम झालं, मस्त बुळबुळे आले, म्हणजे आपलं पाणी गरम झालं. आता लगेच याच्यात टाकून देऊ. खोल जर ताट असतं तर जास्त पाणी बसलं असतं. आता याले असंच शिजू देऊ. याच्यात मी आणखीन पाणी टाकायचं आहे. असंच पाणी ठेवतो आणि असंच पाणी टाकून देतो आणखीन, कारण की ते थोडस म्हणजे खोल नाही झाकण. तर चला मंडळी, एका इकडे आपलं मटण शिजू राहिलं, तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊ. भाजीच्या पेस्ट साठी लागते आपल्याला 2 कांदे. 2 कांदे काय करायचे, असे हातानं फोडून घ्यायचे. असे फुटले की चुलीत टाकून द्यायचे. चुलीत टाकल्यानं काय होते, असे कांदे टाकले की भाजीचा स्वाद आणखी वाढते. दुसरा पण कांदा तसाच फोडून घेतो आणि चुलीत टाकून देतो. तिकडे कांदे मस्त भाजेपर्यंत, काळे होईपर्यंत लसण घेतो काढून. लसण थोडासा शिल्लक घेऊ, कारण की लसणानं आपल्या भाजीची टेस्ट आणखी वाढते. मटणाची भाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण मी जशी मटणची भाजी बनवून राहिली ना, या पद्धतीनं तुम्ही करून पहा. तुम्ही म्हणसान खरोखर एवढी साजरी भाजी झाली ना, एकच नंबर बनते आणि स्वाद तर एकच नंबर. एकदम तर्रीदार भाजी होते. आता नेहमी नेहमी भाजी तर आपण तेच ते तशी करून करून कटाळतो. एखाद्या वेळेस वेगळी करून पाहायची. माझ्या घरी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वांना माहित होती की मटणाची भाजी चालू आहे बा. हे वाळेल खोबरं आहे, म्हणजे वाळलेलं आहे. याचा एक तुकडा घ्यायचा, छोटासाच घ्यायचा, लय मोठा नाही घ्यायचा. आणि आता याला मस्त चुलीत भाजून घेऊ. चुलीवर खोबरं भाजल्यानं भाजीची टेस्ट लय भारी लागते. कांदे पण मस्त होत आले, काळे झाले. कांदे मस्त भाजले, पाहू शकता तुम्ही. सध्या गरम आहेत. आता काय करायचं, याच्या मागचे पुढचे जे असे हे असतात ना देठ, ते काढून घ्यायचे. दोन्ही एकूण काढून घ्यायचे. भाजलेले 2 कांदे, भाजलेलं खोबरं, एक अद्रकचा तुकडा, लसणच्या पाकळ्या, संबार आणि 1 चम्मच जिरं. आता सर्व साहित्य मी वाटून आणतो. तर मंडळी, मटण मस्त शिजलं, मसाला पण मी वाटून आणला. तर पाहू शकता किती मस्त घट्ट घट्ट सूप झालं तयार. तुम्हाला खाली काढून दाखवतो. मस्त घट्ट घट्ट सूप झालं. हे पहा, जे पद्धत मी सांगितली ना तसंच फक्त मटण शिजवायचं, एकच नंबर बनते. तशीच आपली भाजी पण लय मस्त होते. तर चला, सर्वात आधी पीस वेगळं काढून घेतो मटणचे, आणि रस्सा आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे. सर्व पीस काढून घेतले. चला आता करू आपण मटणची भाजी. मटणच्या भाजीसाठी काय साहित्य लागते तर सांगतो तुम्हाला. 3 लवंगा घेतल्या, 4 मिरे घेतले, एक हे वाळलेली मिरची आहे वाळेल, हिरवी इलायची, हे आपल्या 2 काळ्या असतात आपल्या मसाल्यातनी, दालचिनीचे तुकडे घेतले 2, हे चक्रफूल घेतलं, आणि हे आपले तेजपत्ते 2 घेतले. मोठं जर असलं तर एकही वापरलं चालते. आणि हे आपल्या मसाल्यातनी असते. याच्यानं काय होते, भाजीचा वास एकच नंबर येते. तर चला आता भाजीला पण सुरुवात करू. कढई ठेवू गॅसवर. हे गॅसवर म्हणतो, चुलीवर. चुलीवर मस्त कढई गरम होऊ देतो, कारण की वली आहे ते थोडीशी. 2 माप तेल घेतो टाकून. तेलाला मस्त गरम होऊ देऊ.
सर्वात पहिले तेजपत्ता टाकून घेऊ. तेलात मस्त तडतडला की वास एकदम मस्त येते आपल्या भाजीचा. आता सर्व साहित्य वरून टाकून घेऊ. मिरची थोड्या वेळाने टाकू, कारण की मिरची जराशी जळली की खोकला होते, म्हणून नंतर टाकू आपण. तोपर्यंत हे मसाले भाजून घेऊ. मसाले मस्त भाजून झाले. आता लगेच मंगाची पेस्ट तयार केली ना आपण, कांदे, लसण, अद्रक, खोबरं याची पेस्ट टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ. टाकली ना तर त्याला मस्त तेल सुटलं पाहिजे, मस्त वास आला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे भाजून घ्यायचा आहे चांगला. त्याच वेळेस आपली ग्रेव्ही चांगली येते आणि भाजी पण मस्त लागते. फक्त या पद्धतीनं करा तुम्ही. अर्धा मसाला मस्त परतल्या गेला, तेल सुटू राहिला दिसत असेल तुम्हाला. आता तेल सुटलं पाहिजे मस्त. आता टाकून घेऊ आपण याच्यात मिरची, लाल मिरची. आता मस्त परतून घेऊ. आणखीन मसाल्याला 1 मिनिट परतून घेऊ. अजून तेल पद्धतशीर सुटलं नाही, म्हणजे मसाला अजून व्हायचा राहिला आपला. हे पहा किती मस्त तेल सुटलं, म्हणजे मसाला भाजीसाठी तयार आहे. असं तेल सुटू द्यायचं, नंतरच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. एक वेळ परतून घेतो मस्त. आता टाकू आपण त्याच्यात साहित्य. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, कारण की मग मीठ टाकलं होतं आपण, थोडंसं कमी टाकायचं. आता अर्धा चम्मच हळद टाकून घेतली. हा काळा मसाला आहे घरचा. हा गरम मसाला, मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त केली तर चालते. आता मस्त परतून घेऊ. परतल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपण जी पेस्ट वाटली होती ना, पेस्टचं मी पाणी ठेवलं, पाहू शकता. आता वरून पेस्टचं जे पाणी होतं ते पण टाकून घेतलं. आता मस्त परतून घेऊ सर्व साईडनं. हे बघा असं. आणि आता काय करायचं, याला मस्त तेल सुटू द्यायचं आहे. या मसाल्याला मस्त तेल सुटू द्यायचं. फक्त असंच आपल्याला वाफ द्यायची आहे. चम्मच बाजूने काढून ठेवतो. ग्रेव्ही पा किती मस्त तयार झाली. तेल वेगवेगळं झालं दिसत असेल तुम्हाला, असे बबल्स येऊ राहिले. आता आपला मसाला पण तयार आहे. मस्त कलर एवढा भारी आला ना, लयच मस्त. आता काय करू, याच्यात आपण जे शिजवलेलं मटण होतं ना, आता फक्त मटणचे पीस टाकून घेऊ आणि परतून घेऊ मस्त खालीवर खालीवर या पद्धत. हे पहा आता काय करायचं, याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. याच्यातनी जे पाणी सुटलेलं दिसते ना तुम्हाला, याच्यातल्या याच्यात थोडंसं सोकू देऊ. याचं पाणी जे दिसू राहिलं ना तुम्हाला आजूबाजूनं, याचं पाणी सोकू देऊ. म्हणजे याच्यातला जो मसाला आहे ना, तेल आहे ना, हे ग्रेव्ही जे आहे हे सर्व आपल्या या मटनच्या पिठात अशी अंदर गेली पाहिजे. त्यासाठी आपण 1 मिनिट आणखीन याला असंच शिजू देऊ. मसाल्यातलं जे पाणी होतं ना ते सर्व आटलं. आता काहीच नाही राहिलं. आता काय करू, आपण जो मटणातला रस्सा ठेवला होता ना तो टाकून घेऊ. एवढा घटघट सूप झाला ना, एकच नंबर. आता फिरून घेऊ मस्त सर्व साईडनं. पाणी तुम्हाला जेवढं करायचं भाजीले तेवढं तुम्ही करू शकता. तर पहा एवढी मस्त घट्ट घट्ट भाजी झाली ना, एकच नंबर झाली. पाहू शकता तुम्ही. हे पहा किती घट्ट झाली. अजून म्हटलं उकडी पण पद्धतशीर आली नाही, पण एवढी तर्री आली भारी भयानक. आता याच्यावर टाकू कापलेला सांबार, कोथिंबीर सर्व साईडने टाकून देऊन मस्त चांगली एक उकडी येऊ देऊ. आता वरून टाकू थोडासा धने मसाला, थोडासाच टाकायचा आहे. तर मंडळी, आजची स्पेशल मस्त मटन सालन तर्रीदार कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता काढून घेतो भाजी. मटनच्या भाजीला किती भारी तर्री आली पाहू शकता तुम्ही. हे पहा एकच नंबर. आणि त्याच्यासोबत मस्त मेथीची भाजी, मुळा, मस्त निंबू, मज्जाच मज्जा खायची. तर चला मग बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओतनी. कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ म्हणजे रेसिपी बनवायची असली तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक बी करा. तुमच्यासाठी मी रेसिपी दाखवणार आहे.